काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांना वादग्रस्त सीडी प्रकरण भोवलंय। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला सिंघवी यांनी स्थायी समिती आणि काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय। सिंघवी यांची आक्षेपार्ह दृश्य असलेल्या चित्रफितीचं प्रसारण करायला दिल्ली उच्च न्यायालयानं बंदी घातली होती। या प्रकरणात सिंघवी यांनी राजीनामा द्यावा म्हणून विरोधकांनी दबाव वाढवला होता। उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय। यामुळे विरोधकांना संधी मिळण्यापेक्षा सिंघवींनीच राजीनामा देणं पसंत केलंय। अभिषेक मनु सिंघवी यांना वादग्रस्त सीडी प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे आणि या सीडी प्रकरणामध्ये पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलंय। आपल्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होतो आहे आणि या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केलेली आहे। वादग्रस्त सीडी प्रकरण आता केवळ अभिषेक मनु सिंघवी यांनाच नव्हे तर काँग्रेस पक्षालाही चांगलंच भोवणार असं दिसतंय, कारण भाजपनेही आता काँग्रेसला घेरण्याची पुरेपूर तयारी केलेली आहे। राजीनामा का दिला याचं स्पष्टीकरण संसदेत येऊन द्यावं असंही विरोधी पक्षांनी म्हटलेलं आहे। आपण बघूया हा राजीनामा दिल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। मला ब्लॅकमेल करण्यात येत होतं असं अभिषेक मनु सिंघवी म्हणतायत। मला धमक्याही दिल्या जात होत्या। मी कुणालाही मोठ्या पदाचं वचन दिलं नाही। मला ब्लॅकमेल करण्यात येत होतं आणि त्याचमुळे आपण राजीनामा दिला असं ते म्हणतायत। आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर मोठ्या पदाचं आश्वासन दिल्याचा जो आरोप अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर करण्यात येत होता तो आरोपही त्यांनी फेटाळलेला आहे। आणि आता आपण बघूया भाजपचे प्रवक्ते जावडेकर यांची प्रतिक्रिया येते ते काय म्हणतात। नहीं, इसीलिए अब मुझे लगता है चाल चरित्र चेहरा ये उनकी थी जो कुछ देख रहे हैं गलत ऐसा जिन पर आरोप था उसके लिए उन्होंने कहा था। यहाँ तो गलत सब चीजें हुई है और इसलिए ये तो कांग्रेस का असली चेहरा और चरित्र है। सर, एक आखिरी सवाल, 84 के राइट्स में सीबीआई ने सज्जन कुमार को ब्लेम किया है। पहली बार नाम लिया है सीबीआई ने कि सज्जन कुमार उसके लिए जिम्मेदार। नहीं, बिल्कुल, ये देश के सभी जनता जानती है कि 84 के दंगे नहीं थे। दंगे में तो दो आपस में लड़ते हैं। यहाँ तो एक तरफा हमला था और एक तरफे नरसंहार हुआ। 3 दिन में एक शहर में 3000 सिखों को जलाया जाता है, मार दिया जाता है और उसका उस समय के प्रधानमंत्री उसका समर्थन करते हैं और ऐसा घोर जेनोसाइड। आपण बघू शकतो सध्या काँग्रेस प्रचंड अडचणीत आलेली आपल्याला बघायला मिळते आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच अभिषेक मनु सिंघवी या काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी, कारण ते काँग्रेसच्या मीडिया सेलचे व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि इतरही सर्व पदांचे त्यांनी राजीनामे दिलेले आहेत। हे सीडी प्रकरण आता काँग्रेसला चांगलंच भोवणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। विरोधी पक्षांनी सुद्धा आता काँग्रेसला घेरण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। ज्याप्रमाणे सोशल नेटवर्किंग साईटवरून या सीडीचा फैलाव झाला त्यावर सुद्धा अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपली बदनामी करण्यासाठी ही सीडी तयार केली असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। ही सीडी बनावट आहे। या सीडीमध्ये जी व्यक्ती दिसते ती आपण नाही असा दावाही अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे। मात्र या प्रकरणामध्ये जरी आपण निर्दोष असलो तरी सुद्धा पक्ष या मुद्द्यावरून अडचणीत येऊ नये यासाठी आपण राजीनामा दिल्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे इनपुट एडिटर आशिष जाधव यांच्याकडून। आशिष, काँग्रेस आणि अभिषेक मनु सिंघवी दोघंही प्रचंड अडचणीत आलेले आपल्याला दिसत आहेत। काय आहे हे संपूर्ण प्रकरण? अमोल, आपल्याला माहिती आहे की उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जे संसदेचं सुरू आहे त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि त्याच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेसचा एक मोठा नेता जो काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता पण आहे, त्याचबरोबर संसदेची जी कायदेविषयक स्थायी समिती आहे त्याचं अध्यक्षपद पण त्यांच्याकडे होतं। या दोन्ही पदांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। खरं तर गेल्याच आठवड्यात पक्षश्रेष्ठींनी त्यांना बोलावून घेतलं होतं आणि या कथित सीडी प्रकरणी त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घेतलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।